पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्भे स्टोअर्स भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याची घटना घडली। शिबानी वय 47 असे या महिलेचे नाव असून तिची हत्या करणाऱ्याचे नाव अजय कुमार कमलाशंकर यादव वय 40 असे आहे। या प्रकरणी तुर्भे MIDC पोलिसांनी अजय कुमार विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। प्राप्त माहितीनुसार अजय कुमार मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील असून तो चालक म्हणून काम करतो। तो मागील 5 वर्षांपासून शिबानी हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुर्भे स्टोअरमधील KKR रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ राहत होता। अजय कुमार यादव याला शिबानीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते। शुक्रवारी दुपारी या दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झाले। या भांडणात अजय कुमार याने शिबानीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली। या प्रकाराची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। दिनांक 13 मार्च रोजी 3 वाजता मला माहिती मिळाली की वाशीचे सिव्हिल हॉस्पिटल येथे एका महिलेला तिच्या नवऱ्यानं मारलेलं आहे, तिला ऍडमिट केलेलं आहे। आणि सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केलेली आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्ष 40 वर्ष याला लागलीच आमच्या DB पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलं। आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मूळचा UPचा राहणार, या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो। आणि ही जी महिला आहे ही 45 वर्षाची आहे, मूळची राहणारी पश्चिम बंगालची आहे। हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये 2020 पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे। त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये 10:30-11 वाजता भांडण झालं। त्या भांडणामध्ये यांनी तिचा गळा ओढून तिला मारल्याचं निष्पन्न झालं। दोघांची फॅमिली, त्या ड्रायव्हर आहे त्याची UPला आहे फॅमिली आणि ती जी महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे। नेमकं कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे, त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळा ओढून मारहाण केली।